तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्वाची. ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट, जे तुमच्यासाठी महत्वाचं तेच आमच्यासाठीही. प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलनं सरकारकडे कुणबी प्रमाणपत्राची मागणी केली आहे. गौतमी पाटीलला ओबीसीतून आरक्षण का हवंय, गौतमीला कुणबी प्रमाणपत्र का हवं आहे, जाणून घेऊयात या रिपोर्टमधून. पाटलांच्या गौतमीला ओबीसी आरक्षण हवंय. मलाही कुणबी प्रमाणपत्र द्या, गौतमीची सरकारकडे मागणी. मनोज जरांगेंच्या आंदोलनाला गौतमीची साथ. सबसे कातिल गौतमी पाटील, आसाजीच्या नावाचा डंका आहे. तीच गौतमी आता मलाही कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी करते. आरक्षणाच्या प्रश्नावर पत्रकारांनी विचारला असता आपल्यालाही आरक्षण मिळायला हवं असं तिनं सांगितलं. मिळलं पाहिजे आणि म्हणजे साहजिक आहे, कोणालाही आज आरक्षणासाठी पाहिजेच तर मिळलं पाहिजे. कुठला कुणबी प्रमाणपत्र हवंय का? कुणबी मधून हवंय का आरक्षण हवं की नाही तुला? हो हवंय, मी म्हटलं की हवंय. प्रमाणपत्र हवंय का? सांगितलं ना. हो हवंय, मी म्हणते आरक्षण हवंय म्हटल्यावर मिळलं पाहिजे. काही दिवसांपूर्वी गौतमीच्या आडनावाचं प्रकरणही चांगलंच गाजलं होतं. गौतमीनं आपलं खरं आडनाव लपवून पाटलांना बदनाम केल्याचा आरोप मराठा समन्वयक राजेंद्र जराड यांनी केलेला होता. गौतमी पाटील हिचं नाव गौतमी पाटील नसून गौतमी चाबुकसार आहे. मराठ्यांचं नाव पाटील नाव एक खराब करण्याचं इथं षडयंत्र आहे. हिला मी एक इशारा देतो की तू तुझं नाव स्वतःचं नाव लाव, मराठ्याचं नाव खराब करू नको, नाहीतर अन्यथा हिचं कार्यक्रम कुठंही होऊ देणार नाही. या विरोधानंतर खुद्द संभाजीराजे छत्रपती यांनी पाठिंबा देत गौतमीच्या पाटीलकीला सावरलं होतं. कलाकार म्हणून गौतमीला पाठिंबा दिला पाहिजे असं मत संभाजीराजेंनी व्यक्त केलं. पाटील हे नुसतं मराठा समाजाचा नाही आहे, तर ते अनेक समाजातले लोक सुद्धा पाटील लावतात, कारण पाटील ह्यात किताब आहे. आणि म्हणून मला वाटतं त्यात मी आणि काहीतरी बोलणं आणि वेगळा विषय जाऊ शकतो. एखाद्या कलाकाराला नाही, कलाकाराला प्रोटेक्शन मिळालं पाहिजे, हे मी आवडतं आहे. गौतमी पाटील आणि वादाचं समीकरण हे काही नवं नाही. यापूर्वीही अनेक प्रकरणांमुळे गौतमी चर्चेत राहिली. अश्लील नृत्य केल्याप्रकरणी रुपाली पाटलांनी सुनावलं होतं. गौतमीनं दिलगिरी व्यक्त करून नृत्यात बदल केला. मध्यंतरीच्या काळात गौतमीच्या मानधनावरून वाद झाला होता. खुद्द इंदोरीकर महाराजांनी तिच्या मानधनावरून तिच्यावर टीका केली होती. गौतमीचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे गौतमी पुरती कोलमडली होती, पण तरीही तिनं हिंमत हरली नाही. पुन्हा नव्या जोमानं ती उभी राहिली. पाटीलकीवरून अडचणीत आलेली गौतमी पाटील आता मराठा आरक्षणासाठी पुढे सरसावली आहे. ज्यांना गरज आहे त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे असं गौतमी पाटील ठामपणे सांगतीये. त्यामुळे आता जरांगेंचं आंदोलन यशस्वी होऊन गौतमीला कुणबी प्रमाणपत्र मिळणार का हे पाहायला हवं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. या एपिसोडमधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि रोज ऐका बिंचपॉट ॲपवर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट. आणि हो, आम्ही यूट्यूबवर पण साम टीव्ही या नावानं आहोत. तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.